कोल्हापूरमधील ताराबाई पार्क इथल्या महावितरण कार्यालयात कागल तालुक्यातील करनूरमधील विकास चव्हाण हे 15 एप्रिल रोजी 4 ते 5 या वेळेत माहिती अधिकाराचा अर्ज देण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांना कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याचं निदर्शनास आलं। याबाबत विचारणा केली असता सर्वजण एका खासगी कार्यक्रमासाठी गेले असल्याचं त्यांना समजलं। त्यानंतर चव्हाण यांनी याचं चित्रीकरण केलं। पंकज ज्योत्ना जगन्नाथ पाटकर उपकार्यकारी अभियंता हे बघा दारू करतो। हो सर हे बघा आहे का कोणी अधिकारी जागे आहे कुठे आहेत? हे बघा कार्यकारी अभियंता साहेब बोलणार आहे। काय कोण दत्तात्रय नाही जाणार की केबिन मध्ये करा लांबट नको। हे बघा एसी बघा एसी चालू आहे। हा इकडे बघा एकही माणूस उपस्थित नाही इथं। हे बघा एसी चालू आहे का आमचं पैसे वाऱ्यावर पडलेत का पैसे आमचं? हे बघा साहेब तर नाही जाईल तिथं आणि म्हणजे व्हिडिओ शूटिंग करू नकोस म्हणून आमचं पैसे वाऱ्यावर पडलेत। हे बघा एसी चालू आहे। हे बघा 24 वर एसी आहे 24 वर का साहेब कुठे गेले? अहो साहेब आहेत की फोनवर। कुठे फोनवर का फोनवर काम करतात? हो का सतापत चौकले अतिरिक्त कार्यकारी अधिकारी हो का हे पण नाही एक अधिकारी नाही। काय बघा बघा आमच्या माननीय महापुरुषांचे फोटो लावलेत। अरे त्यांचं गुण घ्या नुसतं फोटो लावू नका त्यांचं गुण घ्या गुण यांचं काहीतरी। हे बघा एक अर्ज माझा घेतला नाही पायापडून सांगत होतो घ्या म्हणून घेतला नाही म्हणले कागदला द्या म्हणले का कोल्हापूर महाराष्ट्राच्या बाहेर आहे? कोल्हापूर महाराष्ट्राच्या बाहेर आहे काय? हे बघा हे आलेलं नाही अजून हे बंद आहे। बघणे साहेबांचं बंद आहे। उपकार्यकारी अभियंता काय म्हणतात फील्डवर आहेत का डांबाव चढल्यात? कार्यकारी अभियंता अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता कधीपासून डांबाव चढायला लागलीत? कुठल्या फील्डवर आहेत? हालचाल रजिस्टरमध्ये नोंद आहे का त्याची त्यांची? तिथं नोंद करून गेलेत काय? मला गेले काय आता कळत नाही कारण मला एवढंच माहीत आहे। या प्रकरणी चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। दिला मी अधिक चौकशी केली असता माझ्या असं लक्षात आलं की तेथील सर्व अधिकारी हे बाहेर निघून गेलेले आहेत। आता माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की माझा माहिती अधिकाराचा अर्ज का स्वीकारला गेला नाही आणि संबंधित अधिकारी हे कार्यालय निवेदनामध्ये काम न करता ड्युटी सोडून कोणत्या वैयक्तिक कारणासाठी बाहेर निघून गेली होती याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि त्यात प्रामुख्याने कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची त्यात प्रामुख्याने चौकशी करण्यात यावी आणि लवकरात लवकर त्यांच्या कठोर कारवाई करण्यात यावी। असे न झाल्यास मी तीव्र आंदोलनाचा पवित्रा स्वीकारणार आहे। याविषयी मी आज माननीय कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडेही कारवाईसाठी मी विनंती केलेली आहे। आता या मागणीनंतर महावितरण चौकशी करून काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे।